बोलूयात तिसऱ्या उपउपांत्य फेरीच्या मॅचकडे. रॉयल चेंबूर आपला एक प्लेअर पाठवायचा आहे. रॉयल चेंबूर आपला प्लेअर आलेला नाहीये, तर आपला प्लेअर लगेच पाठवा मित्रांनो. लेट्स प्ले बोलूयात मॅचच्या दिशेने. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेची मॅच आहे. बॉलिंगसाठी आनंद लोके येत आहेत, ज्यांनी पण जबरदस्त कामगिरी केली. स्ट्राईक एंडला ईशान, ज्याने पण आपल्या बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती मनच जिंकलेत. नॉन स्ट्राईक एंडला स्मिथ शिवलकर. रत्नागिरीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंगसाठी आनंद लोके. विक्रोळी कन्नमनगरचे खेळाडू आहेत. मुंबई एका साईडला रत्नागिरी. पहिलाच बॉलवर लेकट करण्याचा प्रयत्न केला गेला, थांबून ठेवलं गेलं तिकडे. सचिन राणे पण इनॅक्शन मध्ये गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटच्या खेळाडूने गाजवलं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आनंद. पहिला बॉल तर इथे डॉट. स्ट्राईकरला ईशान. या बॉलवर लीडिंग एज घेतली गेली का, पण व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. वाईट बॉल आहे. 1 रन्सने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री भवानी माता सुवर्ण चषक, अर्थात सिद्धी पॅकर. या बॉल देखील टॅप केला गेलाय. समोरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. रोहन साळुंके बॉलच्या मागे चाललेत. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. पॉवर प्लेला ही बाउंड्री बघण्याची एक वेगळी मजा आहे. जेव्हा दोन प्लेयर्स त्याच्या मागे पकडायला जात असतात तेव्हा एक बघण्याची वेगळी मजा. आलेले सर्व खेळाडूंचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. 43वा पर्व आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ, दादर शिंदेवाडी, मुंबई. आपली मुंबई, सर्वांची मुंबई, ज्या मुंबईने क्रिकेट अगदी अख्खा देशापर्यंत गेलं. टेनिस बॉल क्रिकेट. पहिली बाउंड्री तर आली आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा झाल्यात धावफलकावर. रिव्ह्यू साठी पण टाइम आहे. तुम्ही एक 10 सेकंदामध्ये रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळीकडे टाइम आहे. टाइम इज अ मनी. क्वार्टर फायनल म्हणजे रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर तो रिटर्न होणार आहे. सर्व मॅचेस यानंतरच्या. बॉलिंगसाठी आनंद लोके. स्ट्राईकरला ईशान. या बॉलवर समोर टॅप करायचा प्रयत्न केला गेला. फटका फसला. ऋग्वेद तिकडे होते. माझगावचे प्लेयर आहेत. या मॅच साठी स्पेशल आज संघामध्ये त्यांनी जागा मिळवली आहे. या बॉलवर देखील आनंदने वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे व्हाईट बॉल. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा रोल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर जबरदस्त बॉल पाहिला गेला. आनंदचा थांबून ठेवलं गेलं. ईशानला डबल माइंड झाले आणि ठरवून खेळले की मला टॅपच खेळायचा आहे. फटका फसताना पाहिला गेला. येईल तिकडे पुन्हा एकदा डॉट बॉल. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतर देखील आपण पाहिलं टॉस केला जाईल. वन्स विघ्नार्थ जोगेश्वर यांनी त्यांच्या विरुद्ध जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. 9 सेकंडला चान्स आहे. घनश्यामचा रॉकेट थ्रो. जबरदस्त बॉलिंग केली आनंदने. बाउंड्री आल्यानंतर देखील खूप चांगलं कमबॅक केलं. आज फायनल डे क्रीडा स्पर्धेचा. या क्रीडा स्पर्धेचे भाग्यविधाते माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब, विश्वविक्रमी आमदार, आणि गेली कित्येक वर्ष या क्रीडा स्पर्धेवर त्यांचं पण प्रेम राहिलंय. बॉलिंगसाठी आनंद. स्ट्राईक एंडला ईशान.
या बॉलवर विथ द स्पिन खूप टायमिंग दिला आणि आनंदने जबरदस्त बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. एक बाउंड्री आली आणि फक्त 6 रन खर्च करत असताना एक पॉवर प्लेचा स्पेल खूप चांगला प्रकारे हाताळला. गुड बॉलिंग आनंद. संडे फंडे सुपर संडे. बॉलिंग साठी प्रणय मोरे येतात. पहिल्या ओव्हरमध्ये रन 6 आलेत, एक बाउंड्री आली. जय बैरी रत्नागिरी संघाने पण एक चांगला सुरुवात तर केली इकडे. सहा धावा झाले त्या फलकावरती. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर प्रणय स्ट्रायकेटला स्मिथ आणि त्या सोबतीला ईशान आहे. शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. 43वा पर्व. थोडं घाई करायचंय, स्पीडअप करा. थोडं स्पीडअप करायचं आहे. फिल्डिंग टीम एक ओव्हर नंतर एवढा वेळ घेऊ नका मित्रांनो. बॉलिंग साठी प्रणय आणि स्ट्रायकेनला जर पाहिलं तर बॅटर स्मिथ. शिवलकर एक जबरदस्त प्लेअर आहेत रत्नागिरीचे. ओरम क्रिकेट देखील त्या परिसरात खूप चांगलं खेळलेत. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि त्या परिसरातून येत असताना रत्नागिरीचं नाव देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारे केलंय स्मिथ शिवलकर. पहिलाच बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. कॉन्फिडन्स स्टेप आउट झाले. डबलचा कॉल दिला स्मिथने आणि तिकडे बॉल हलकासा बाउन्स झाला, पण रोहनने जबरदस्त बॉल तिकडे अडवला. एक बेस्ट फिल्डर देखील एक वर्ष या क्रीडा स्पर्धेमध्ये राहिलेत रोहन, त्यामुळे अनुभव आहे त्यांच्याकडे. आउटफील्डला इकडे फिल्डिंग करणं खूप गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे एफर्ट्स देणं गरजेचं असणार आहे. स्ट्रायकेटला ईशान. या बॉलवर जबरदस्त बॉल फिरवला गेलाय प्रणयने. स्कोर कार्ड जर पाहिलं तर पुन्हा एकदा शांत होताना पाहायला मिळालं. ईशानला रन चालू ठेवणं गरजेचं आहे. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. समोर रोहन येतात, तिकडे 1 रन मिळेल. हे सिंगल रन्स पण खूप मॅटर करतात या ग्राउंडवर. सचिन राणे आणि घनश्याम शिंदे इन ऍक्शन मध्ये आहेत. खूप वर्षांनी ही जोडी एकत्र खेळताना आपण पाहतोय आणि खूप वर्ष एकत्र खेळले. अनुभव आहे या ग्राउंडवर देखील. आपण त्यांनी अनेक रात्र घालवल्यात, त्यामुळे हे ग्राउंड खेळत असताना नक्कीच अनुभव पाहिजे. बॉलिंगसाठी प्रणय स्ट्रायकेनला स्मिथ शिवलकर. या बॉल देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. हेनय कुमार तिकडे होते. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. साफळा रचला होता. बॅटर आउट. स्मिथला मात्र रनआउटच्या रूपामध्ये बाहेर जावं लागेल.
काही काही प्लेयर असे आहेत मुंबईचे तिकडे फिल्डिंगसाठी स्पेशलिस्ट ओळखले जातात. मग असे अनेक प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये. त्यातलं एक नाव आहे हॅनय कुमार. जिकडे फिल्डिंगला पाठवू तिकडे आपण फिल्डिंग करू शकतो असे अनेक प्लेयर्स आहेत. त्याच्यामधला हॅनय कुमार जबरदस्त बॉल अडवला गेला आणि जबरदस्त रनआउट तिकडे मिळवलाय. नवीन बॅटर भावेश येत आहेत. नी बॅटर भावेश कोळी येतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक बॅटर ईशान. बॉलिंगसाठी प्रणय. या बॉलवर पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. थोडे मागे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रणयच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन्स ते स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. 9 रन. चार बॉल आणि 9 रन्स. फीड असणार आहे. स्ट्राईकला ईशान फायदा उचलावा गेला फीडचा. नॉन स्ट्राईकला भावेश कोळी आले. या बॉलवर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बीट केलं गेलं तिकडे बट नॉट आउट आहे. श्री शिवाई मंडळाचे पदाधिकारी आपण आलात. आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आज एक मानाच्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तुम्ही देखील इकडे दाखल झालात त्याबद्दल श्री सिद्धी सेवा मंडळ आपलं ऋणी आहे. या आपण व्यासपीठावरती श्री शिवाई मंडळ. प्रणयची ओव्हर एक शांत येताना पहिली गेली आहे. रन्स मात्र आतापर्यंत झाले स्कोर कार्ड 9 रन. 1 विकेट गेली आहे. शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर डॉट येतोय. थांबून ठेवला गेला. गुड बॉलिंग पण आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 9 रन झाले धावफलकावरती. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ खूप महत्वाचा असणार आहे. भावेश कोळी आणि ईशानला मात्र थोडंफार रन्स पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार. रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध जयभरी रत्नागिरीचा संघ आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रितेश गव्हाणे येतात. अप्पू. 9 रन झाले त्या फलकावरती. जबरदस्त बॉलिंग केली प्रणयने. गुड बॉलिंग. जबरदस्त स्पिनर आहेत. रितेश गव्हाणे, अप्पू पारसाईडचे एक जबरदस्त स्पिनर. स्पिन बॉलिंग म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा फॅक्टर आहे. गेले कित्येक वर्ष स्पिनर्सने आपला दबदबा मुंबईमध्ये ठेवला आहे. मग ओरम क्रिकेट असू दे अंडरआर्म मध्ये मुंबईमधून अनेक स्पिनर्स पाहिले गेले. दोन्ही दिशेला बॉल फिरवणं अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे. स्ट्राईकरला भावेश कोळी. पहिला बॉल समोर खेळले गेले. जबरदस्त टायमिंग होता. 2 दिवसामध्ये समोर बाउंड्रीज खूप पाहायला मिळाल्यात. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये 1-2 बाउंड्री समोर पण पाहायला मिळतील का?
काल ओम म्हणून एक प्लेअर होता, त्या ओमने पण एक समोरची बाउंड्री लगावली होती, जबरदस्त बॅटिंग केली होती त्याने पण. स्ट्राईकला ईशान. तिसरी मॅच चालू आजच्या दिवसातील. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचंय. वंश विघ्नार्थ जोगेश्वरी आणि जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर. बॉल देखील आतमध्ये आणला. बॉल सचिन राणेंनी जबरदस्त कलेक्ट केला. गुड बॉलिंग रितेश. दहा या धावसंख्येवरती स्कोर कार्ड शांत आहे. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. श्री भवानी माता सुवर्ण चषक, दादर शिंदेवाडी मुंबई. या बॉलवर आपण पाहिलं तर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. 1 रन्सचे धावफलक पुढे जाईल. शांत मॅच पाहायला मिळते. रन्स थोडेफार बनवावे लागतील. पॉवर प्लेच्या अजूनही एक ओव्हर बाकी आहे. रत्नागिरी संघ थोडा मात्र बॅकफुटला गेला आहे. ईशान आणि भावेश कोहलीला मॅच बनवावी लागेल. या बॉलवर समोर टॅप केला गेला. कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. आतमध्ये येतोय बॉल. डबलचा कॉल दिलाय का? 1 रन तिकडे मिळेल. नक्कीच महाराष्ट्रातील आणि मुंबईतील एक सर्वात पहिलं नवरात्र उत्सव मंडळ त्याचे माजी अध्यक्ष विलासजी नाईकवाडी साहेब, आपलं देखील स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती या. आणि ज्या नवरात्राची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली, भवानी मातेचा आशीर्वाद आहे, त्यामुळे आपण सर्वजण एक भव्य दिव्यकडे आयोजन करतोय. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि तिकडे बॅटर आउट. ईशानची खेळी संपुष्टामध्ये येते. रनआउटच्या रूपामध्ये दुसरी विकेट. बॅटर आउट. जय भैरी रत्नागिरी संघ थोडा मात्र बॅकफुटला गेला या मॅच मध्ये. रन झाले आतापर्यंत फक्त आणि फक्त 12 रन्स, 2 विकेट गेलेत. तिसरी ओव्हर चालू आहे. बारा रन झाले. धावफलकावर 2 विकेट गेलेत. नवीन बॅटर निशांत येत आहेत. काही खेळाडू रत्नागिरीचे, काही मुंबई चेंबूर म्हणजे गोवंडी मांडला त्या गावातील काही खेळाडू तिकडून पण खेळत आहेत. आणि अशी एक संघबांधणी करून जय भैरी रत्नागिरी संघास इकडे उतरलाय. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे. अप्पू. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त फुटवर्क होतं भावेश. वेल बॅटिंग भावेश, पण तेवढीच चांगली फिल्डिंग रोहनची. रन सिंगल मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रितेश, स्ट्राईक एंडला बॅटर निशांत. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. या बॉलवर बॉक्स आउटच्या रूपामध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. फुटवर्क चांगलं होतं, पण फटका फसला गेलाय आणि बॅटर आउट. निशांतची खेळी संपुष्टामध्ये येते. सिंगल जरी आला असता या बॉलवर तरी शेवटच्या 2 ओव्हर होत्या, पण निशांतचं थोडं मात्र घाई केली आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. फक्त आणि फक्त 13 रन्स आणि 3 विकेट गेलेत. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले घेण्यात आलाय. भावेश कोहलीने मात्र निर्णय घेतला की आपण पॉवर प्ले घेऊयात आणि फिल्डिंग मध्ये आता बदल केले जातील. महत्वाची ओव्हर असणार आहे. या ओव्हरमध्ये मॅचचं गणित बदलू शकतं.
हवामान खात्याचा अंदाज आहे यावर मध्ये मॅच बदलू शकते, कारण की पॉवर प्ले आहे या ग्राउंडवर. पॉवर प्लेला मॅचेस फिरताना आपण पाहायला मिळाल्यात. मग अशा आकाश गुरवणीची जबरदस्त बॅटिंग केली. या वर्षीच्या या क्रीडा स्पर्धेचा हाय स्कोर त्यांनी सेट केला. स्ट्राईक एंडला भावेश कोळी, बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे, पप्पू जबरदस्त कामगिरी करत असताना गेली कित्येक वर्ष याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली गेली आहे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक भव्य दिवस आयोजन. प्रेक्षकांची देखील गर्दी आता हळूहळू वाढत चालली आहे. फायनल कोण जिंकेल, तृतीय क्रमांक कोण जिंकेल, तृतीय क्रमांक कोण जिंकेल, सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे, पप्पू, स्ट्राईक एंडला भावेश कोळी. घनश्याम सामना करतील भावेश कोळी. महत्वाची ओव्हर असणारे पॉवर प्लेची ओव्हर. दोन्ही दिशेला बॉल कट करतात, अनुभव आहे. या बॉलवर नो बॉल आणि तिकडे बॅटर आउट. थोडी घाई केली नॉन स्ट्रायकर बॅटर नितेशने. नवीन बॅटर रत्नागिरीचे फिरोज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चान्स असणार आहे. फ्री हिटचा बॉल आहे, भावेश कोळीला त्याचा फायदा उचलावा लागेल. या बॉलवर जबरदस्त टायमिंग, ऋग्वेदची तेवढी चांगली फिल्डिंग. रितेश गव्हाण यांनी काय बॉडी बॅलन्स केलं तिकडे. वेल स्टॉप बापू. फिरोजला देखील चान्स घ्यावा लागेल. 15 रन झाले त्या फलकावर, चौथी ओव्हर चालू आहे. 4 विकेट माघारी परतले गेले जय भैरी रत्नागिरी. या बॉलवर मात्र तिकडे वाईट +1. धाव फलक पुन्हा एकदा दोन्ही पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. मॅच मध्ये कमबॅक करेल का टीम जय भैरी रत्नागिरी संघ. पॉवर प्लेची ओव्हर आहे, एखाद दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. 28-30 पण या ग्राउंडवर खूप आहे. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट, बॅटर आउट. भावेश कोळीची खेळी संपुष्टामध्ये येते. रनआउटच्या रूपामध्ये मात्र इकडे बाहेर जावं लागेल. पाच विकेट माघारी परतलेत. न्यू बॅटर अक्षय येत आहेत. बॅटिंगसाठी अक्षय स्ट्राईक एंडला येत आहेत. विकेट हातामध्ये नाहीत कारण की 5 विकेट गेले आहेत. त्याचा पण विचार करून इथे बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर फिरवला गेला आणि तिकडे अक्षयला पण बाहेर जावं लागेल. बॅकफुटला जातोय संघ जय भैरी रत्नागिरी. बघा जे सचिन राणेने बॅटला थोडा पाय लागला, बट लगेच त्यांचं बॅटचं दर्शन घेतलं की बॅट लक्ष्मी आहे.
गेले कित्येक वर्ष याच बॅटने आज मुंबईत ओळख दिली आहे. नवीन बॅटर आदित्य येत आहेत. 6 विकेट गेलेत, माघारी परतले गेले टीम जयभैरी रत्नागिरी. बॉलिंगसाठी घनश्याम. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन साळुंके आहेत आणि रोहन मला नाही वाटत की कॅच कधी सोडेल, कारण की एक चांगले फिल्डर आहेत. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात, खूप चांगली जज केली कॅच. बॅक टू बॅक विकेट गेलेत, 7 विकेट माघारी परतले गेलेत. रॉयल चेंबूर टीमने जबरदस्त कमबॅक केलं. वेल प्लेड. न्यू बॅटर अंकुश. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. या बॉलवर देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग घनश्याम. जबरदस्त स्पेल टाकला गेला. या ओव्हरमध्ये 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 रनवरती 7 विकेट. एकूण आम्ही बॉलिंग करत असताना ह्या ओव्हरमध्ये रन्स आले एकूण आपण पाहिलं तर 3 रन आले आणि विकेट देखील त्यांना पाहिले गेले. 17 रन्स आलेत. अजित वैभूती साहेब आपलं पण स्वागत आहे. शेवटच्या दिवसामध्ये आज आपल्यासमोर दाखल होत आहेत. कोषाध्यक्ष वडाळा विधानसभेचे. बॉलिंगसाठी आनंद लोके येतात शेवटची ओव्हर घेऊन. 6 जरी तरी 24 पण या ग्राउंडवर पण 6 बॉल 6 रन्स करावे लागतील, कारण की शेवटची विकेट आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी तयार राहायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स वंश विघ्नार्थ जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर. बॉलिंगसाठी आनंद लोके. पहिलाच बॉल आनंदचा थोडा खालती बसताना पाहिला गेला. वळण दिलं गेलं तिकडे. या बॉलवर समोर खेळले गेले. आनंदच्या समोरच बॉल आला. डॉट बॉल. शेवटची ओव्हर आहे फक्त 17 धावसंख्येवरती. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये हायेस्ट स्कोर पाहिला गेला. आताच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लोअर स्कोर पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी आनंद. स्ट्राईक एंडला बॅटर. स्ट्राईक एंडला फिरोज. व्हाईट बॉल बट चेक केला जाईल. फाईट आहे की फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बघा फायनल मॅच साठी एक स्पेशल ऑफर आहे श्री सिद्धी सेवा मंडळ सिद्धी पॅकरकडून. जर फायनल मॅच मध्ये लगातार जो 3 बॉल 3 बाउंड्रीज मारेल त्याला तब्बल 5,000चा कॅश प्राइज असणार आहे. ते फायनल मॅच साठी ती स्पेशल ऑफर आहे. इट्स अ व्हाईट बॉल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 18 या धावसंख्येवरती 7 विकेट गेलेत.
या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. ऋग्वेदची चांगली फिल्डिंग तिकडे. गुड बॉलिंग. आनंद तेवढे चांगले एफर्ट दिले ऋग्वेदने. आणि या बॉलवर देखील बोल्ड आउट. आनंदला यश मिळतंय. ऑल आउट होतोय संघ जयभैरी रत्नागिरी संघ. 19 धावांचे टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता रॉयल चेंबूर. स्टार बॉईजचे सर्व आमचे सुशांतजी साटम, आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. सुशांत साटम स्टार बॉईज नावाचा स्टार आहे आणि ते स्वतः स्टार आहेत. सुशांत साटम आपण या. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स वंश विघ्नार्थ जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचे लगेच. प्रशांतजी गाडीगावकर आपलं पण स्वागत आहे. आणि एक महत्वाचा टॉस इथेच एका साइडला वंश विघ्नार्थ जोगेश्वरी. टॉस खूप महत्वाचा आहे. टेल हेड. क्या बात आहे शुभम. एक फोटो केला जाईल सर्वांसोबत. आणि जबरदस्त मॅचचा टॉस आहे. नंतर जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध वंश विघ्नार्थ जोगेश्वरी. शुभम टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल आणि या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकेल. आम्ही फिल्डिंग करू आणि टुर्नामेंट खूप छान आहे. लवकर संपते जरा चांगलं वाटतंय. टुर्नामेंट तर टॉप क्लास आहे हर वर्षीसारखी. क्या बात आहे. तुम्ही जो परफॉर्मन्स केला 2 मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना दोन्ही मॅच लवकर संपवल्यात. तर काय मला टीमला तर कुठल्या डिपार्टमेंट मध्ये फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग कुठलं स्ट्रॉंग झालं तर तुम्ही सेमीफायनल पर्यंत जाऊ शकता, फायनल पर्यंत जाऊ शकता? असं काही नाही. आम्ही दोन्ही साईडून प्रयत्नच करू. आम्ही आमचा 100% देण्याचा आणि सगळे पोरं चांगलेच खेळतात आहेत आणि जिंकायचा खूप प्रयत्न करू आम्ही. क्या बात आहे. खूप सारा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. अवधूत आहेत आमच्यासोबत भांडूपचे. अवधूत ही क्रीडा स्पर्धा जोगेश्वरी वंश विघ्नार्थ संघासाठी नेहमीच चांगली राहिली आहे. कारण की आम्ही बघितलंय वाईल्ड कार्ड एंट्री तुम्ही पण घेतलात आणि भल्या भल्या संघांना धक्के दिलेत. तर ह्या मॅच विषयी समोरचा पण संघ बलाढ्य आहे. कशी तयारी असेल? समोरच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच तो समोर संघ नक्कीच चांगला आहे. त्यांना आम्ही आमच्या परीने रोखण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. ही क्रीडा स्पर्धा कशा प्रकारे बघता? आज एवढ्या भव्य दिव्य असं 43वे वर्ष आहे. ही स्पर्धा खेळायला भले भले लोक वाट बघत असतात की ही टुर्नामेंट खेळायला भेटावी. म्हणजे नावाजलेली टुर्नामेंट आहे आणि खूप मोठी टुर्नामेंट आहे. ते खेळायला आमचं म्हणजे स्वप्न आहे की ही मॅच टुर्नामेंट जिंकावी म्हणून. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा अवधूत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. वळूयात दुसऱ्या डावाकडे. धन्यवाद. धन्यवाद. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. वळूयात मॅचच्या दिशेने. आनंद लोके त्या सोबतीला रोहन साळुंके. एक छोटं टार्गेट आहे बट क्रिकेटमध्ये कुठलंच टार्गेट छोटं आणि मोठं नाहीये. तो जिंकेल, चांगला खेळ तो जिंकेल. कारण की फक्त आणि फक्त टार्गेट आहे 19 धावांचं आहे. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी ईशान येत आहेत. पहिली ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला आनंद लोके.
जबरदस्त बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना आनंदने पण 2 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड या टुर्नामेंटमध्ये यावर्षी मिळवला आहे. पहिलाच बॉल समोर खेळले गेलेत, येईल डॉट बॉल. या बॉलवर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तिकडे पाहिलं तर व्हाईट बॉल +1. मित्रांनो, जे बॅनरच्या मागे आहेत ना तिकडे, तिकडून सर्वांनी साईडला उभं राहायचंय. सर्वांनी बाहेर जा तिकडून, सर्वांनी बाहेर जा, सर्वांनी बाहेर जायचं तिकडून. दादा पूर्ण पूर्ण बाहेर जायचं दादा, थोडं सहकार्य करा प्लीज. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ईशान एक्स्ट्रा रन्स आले, त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं टीम रॉयल चेंबूर. स्ट्राईकला रोहन साळुंके. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला आणि रोहनची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. मंथन पांचाळ पण लगेच बिल्डिंगच्या खाली यायचंय. घरातून मॅच नका बघू, ऑफिसची की तुमच्याकडे कार्यालयाची आपली, तर ती घेऊन या. छोटं टार्गेट होतं. 19 विकेट आले. नवीन बॅटर घनश्याम शिंदे येत आहेत. पप्पू. बॉलिंगसाठी ईशान. एक मिनिट. स्ट्राईकला घनश्याम, बॉलिंगसाठी ईशान. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉलला वळण दिलं गेलं, बट तिकडे येईल. आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल व्हाईट साठी. इट्स अ डॉट बॉल. बॉलिंगसाठी ईशान, स्ट्राईकला घनश्याम शिंदे, पप्पू. या बॉल देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. बॉल ट्रॅव्हल होतो तिकडे. अक्षय येत आहेत. 1 रन तिकडे मिळेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 15 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता.
या बॉलवर अवैध खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जबरदस्त टायमिंग केलं गेलं. आनंद लोकेच्या बॅटमधून येतोय चौकार. पॉवर प्ले भेटण्याचा प्रयत्न करतो त्या आनंदाने. त्यांना माहिती की स्टार्ट जर चांगली झाली तर 19 रन इझिली आपण करू शकतो. पॉवर प्ले मध्ये रन येणं गरजेचं होतं. इथं चौकार धावफलक 4 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. 11 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा. या बॉलवर जर पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर तिकडे पिचिंग केली गेली आहे. व्हाईट बॉल +1. 10 धावा होत्या धावफलकावर. 9 धावांची गरज आहे रॉयल चेंबूर या संघाला मॅच सामना जिंकण्याकरिता. यानंतर पण खूप एक चांगली मॅच पाहायला मिळेल. वंश विघ्न आता जोगेश्वरीची एक स्टार कास्ट आहे त्यांच्या विरुद्ध जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर अवैध खेळण्याचा प्रयत्न केला गेला. घनश्यामला बाहेर जावे लागेल. बॅटर आउट. वरतून खेळण्याचा प्रयत्न करत होते, फटका थोडा फसला. बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि रन झाले त्यापर्यंत 10 रन. 24 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. नऊ धावांची गरज आहे. 10 रन झालेत. 24 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. नवीन बॅटर आलेत ऋग्वेद माझगाव मुंबईचे. एक जबरदस्त एक युवा खेळाडू आहेत, खूप चांगला परफॉर्मन्स करतायत. वियंग पॅकर माझगाव संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि त्या परिसरातून अजून एक युवा खेळाडू पाहायला मिळाला ऋग्वेद. बॉलिंगसाठी स्मिथवर जबाबदारी दिली आहे. स्ट्राईक आनंद. रत्नागिरी, दापोली, मालवण त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट एक चांगलं खेळलं जातं. आज त्या परिसरातून देखील काही खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. खेड तिकडून देखील काही खेळाडू खेळताना पाहिले गेले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. डेकोरेटर आपण कुठे असेल तर कॉन्टॅक्ट करायचा आहे. सिंगल रन तिकडे मिळतीये. मित्रांनो जे बाउंड्री लाईनला बसले ना त्यांनी थोडं त्या साईडून मागे जा. मित्रांनो समोर स्टेजच्या लेफ्ट साईडला दादा त्या पोलच्या मागून थोडे मागे उभे राहा. रेड टी शर्ट. स्मिथ येतात. या बॉलवर नो बॉल. बाउन्सर पाहिला गेला पण ऋग्वेदने त्याच अंदाजामध्ये सन्मान दिला त्या बॉलचा आणि रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे डायरेक्ट हिट. बॅटर आउट. बाहेर जावं लागेल मात्र ऋग्वेदला तिकडे. 14 रन झालेत आणि 5 धावांची गरज आहे. डेकोरेटर आपण कुठे असेल तर आपण लगेच या. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट +1 आणि आता मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं टीम रॉयल चेंबूर. जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच मध्ये या बॉल देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय क्विक नजर होती तिकडे.
नितेशने बट रन्स कंप्लीट केली गेली हॅनॉय आणि आनंद नवीन बॅटर हॅनॉय कुमार येतात स्ट्राईक एंडला. 2 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर चांगलं जज केलं मात्र तिथे व्हाईट बॉल. बॉडी बॅलन्स केला हॅनॉयने. एका धावेची गरज आहे. स्कोर इक्वल होतोय. नो बॉल आणि हा सामना जिंकला गेलाय टीम रॉयल चेंबूर. तिसरा संघ मात्र क्वालिफाय होतो सेमीफायनल साठी. ओंकार मालाड, त्यानंतर जर पाहिलं तर अदिरा सत्यविनायक कामोटे आणि आता रॉयल चेंबूर. जयभैरी रत्नागिरी संघ आपण आपला सन्मान केला जाईल. धन्यवाद. आपण रत्नागिरीवरून आज काही प्लेयर्स इकडे खेळण्यासाठी दाखल झाले त्यांचा देखील आभार आहे. आणि या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत. प्रॅक्टिस करायची नाही, यानंतर लगेच मॅच चालू होईल. सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचे आपण टीम जयभैरी रत्नागिरी. जयभैरी रत्नागिरी संघ आपण या रत्नागिरीकर आपण या आपला सन्मान केला जाईल. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी इकॉनॉमी बॅटिंग करत असताना इकॉनॉमी बॉलिंग पण केली, असे जबरदस्त बॉलिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग पण केली आनंद लोके. लगातार तिसरी मॅन ऑफ द मॅच घेतात आनंद लोके. फोटोशूट केला जातो रॉयल चेंबूर संघाचा. याच रत्नागिरी टीम आपला एक सन्मान केला जाईल. खूप चांगली कामगिरी करत असताना रत्नागिरीकरांनी पण मात्र एक छाप सोडली आणि मुंबईमध्ये येऊन खेळणं बंद, डबल बॉक्स क्रिकेट खेळणं रत्नागिरी टीमचा मात्र इकडे सन्मान केला जातो. स्मिथ सन्मान चिन्ह दिलं जाते मात्र इकडे रत्नागिरीची टीम इकडे आवर्जून खेळली गेली आहे. सो वेल प्लेड स्मिथ. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या संगमासाठी. प्लेअर ऑफ द मॅच जबरदस्त कामगिरी करत असताना लगातार 3 वेळा मॅन ऑफ द मॅच घेतोय आनंद लोके. बॅटिंग बॉलिंग म्हणजे आनंद लोकेने आज नाझीम गुल्ली सारखी ड्रेसिंग मारले इनर वगैरे घालून प्रॉपर. सो त्याला आपण प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट दिली जाते. जबरदस्त कामगिरी करत असताना बॅटिंग बॉलिंग करत असताना आनंद लोकेलाही प्लेअर ऑफ द मॅचची आनंद लोके. काय स्माइल केले आनंदने आणि सो आनंदचा फोटो इकडे आपण काढतोय. लगातार 3 वेळा मॅन ऑफ द मॅच घेतोय. वेल प्लेड आनंद. श्री सिद्धी सेवा मंडळाची एक मानाची क्रीडा स्पर्धा अर्थातच श्री सिद्धी पॅकर. आनंद 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी काय म्हणाल. लगातार 3 वेळा मॅन ऑफ द मॅच घेत आणि संघ सेमीफायनल मध्ये जातोय, कसं वाटतंय. खूप चांगलं वाटतंय. चांगल्या टुर्नामेंटला टीम सेमीफायनलला गेली आमची. पुढे पण आम्ही प्रयत्न करू फायनल मारायची. आणि ही क्रीडा स्पर्धा मग असे अनेक प्लेअर सोबत तू पण खेळलाय, मग जावेद सॅम्युअल यांच्यासोबत पण खेळत असताना या क्रीडा स्पर्धेकडे कशा प्रकारे बघतोय. चांगलं टुर्नामेंट चांगली असते ही आणि त्यानुसार बघतो. थोडे लास्ट आहेत साईराम. सोबल पेड आनंद आणि खूप चांगला खेळ केला. लगातार 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतो आनंद लोके. सो आपण नेक्स्ट मॅच कडे वळणार आहोत. एक जबरदस्त मॅच. एका साईडला वंश विघ्नार्ता जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध जॉय 11 मुकेश रॉयल चेंबूर. धन्यवाद.
स्टार बॉयचे आमचे साटम साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. साटमजी योगेश यांना विनंती करेल की आपण साटम यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. सुशांत साटम यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आणि स्टार बॉईज सो सुशांत साटम यांचा एक विशेष सन्मान केला जातो. धन्यवाद साटमजी, आपण देखील इकडे आलात. सुशांत साटम यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. धन्यवाद साटमजी, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि आपला अगदी मनापासून आभार आहे. मंडळाचे हितचिंतक संजयजी मांजरेकर यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल.